नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करत आहे. कर्मांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आज आहे पालखी सोहळा. वर्ष पटापट सरत असतं. गेल्या वर्षीचं आपण साई पालखीचं स्वागत केलं आणि हे वर्ष कधी उजाडलंच माहीत नाही. पुन्हा पदयात्रा आली आणि पुन्हा एकदा संकल्प मित्र मंडळ स्वागत करणार आहे पालखीचं. अशा ह्या साई सेवा समितीतर्फे जी पालखी पदयात्रा निघते तिथं दरवर्षी इथे स्वागत होतं. याही वर्षी तिथं स्वागत होणार आहे. राजेश मेमनजी, गायकवाडजी असे सर्व पदाधिकारी इथे येणार आहेत. पालखीचं इथे जंगी स्वागत होईल आणि ह्याचं सगळं होल अँड सोल आमच्याकडे मंडळातर्फे त्याची अरेंजमेंट असते. जास्त हातभार याचा नंदूचा असतो. नंदकिशोर सावंत आपण सगळ्यांना परिचयाचे आहोत आणि हा पालखी सोहळ्याचं जे स्वागत होतं आहे ते कुठेतरी त्या पदयात्रेमध्ये आमचा खारीचा वाटा किंवा हातभार लागेल त्यासाठी काही लोक मदत करतात. काही लोक इथे पालखीच्या स्वागत यात्रेला येऊन साईंचं दर्शन घेतात आणि मग पुढे ती पदयात्रा शिर्डीपर्यंत पोहोचते. असे हा पालखीचा स्वागताला आम्ही तयार झालो आणि आपल्या समोर आहेत आपल्या संकल्प मित्र मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते नंदकिशोर सावंत इथे उपस्थित, विश्वास बामणे, सुधीर गडशी, तिकडे राजेश आंबेडकर, तिकडे रुणाल आहे आणि इकडे अजून दिनेश सोलंकी असे सर्व उपस्थित आहेत. परंतु आज ही पालखी येणार आहे. ह्या पालखीचं जास्तीत जास्त नंदकिशोर जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो आणि ह्या पालखी सोहळा इथे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे साजरा होतो आणि त्यांचं स्वागत चांगल्या प्रकारे होतं. नंदकिशोर सावंत, किती वर्ष आली पालखीला? आता हे पालखीचं आमचं 10वं वर्ष आहे आणि ही पदयात्रा सोहळा जो आहे साई पालखीचा आपण शिर्डीचा हा प्रवास असतो. तर त्या प्रवासामध्ये अनेक साई भक्त आपल्याला मिळत असतात आणि आपल्या वस्तीतील ही जी पालखी आपल्याला येते, आपल्याला प्रत्यक्षात साई पालखीत चालता येत नाही काहींना, तर आपण आपल्या पालखीतून हे दर्शन सोहळा म्हणजे पालखी आपल्या इथे थांबते संकल्प मित्रमंडळाच्या इथे मैदानामध्ये आणि अनेक साई भक्तांना त्याचा लाभ मिळतो. प्रत्यक्षात साई भक्तांचं दर्शन, पालखीचं दर्शन आपल्याला मिळतं आणि हाच साई बाबा सेवा समितीचा हेतू आहे. आणि अशा प्रकारे सगळे कार्यकर्ते मंडळाचे मिळून या वस्तीतील मिळून हा साई पदयात्रे सोहळा चांगल्यात चांगला कसा होईल हा आम्ही इथे प्रयत्न करतो. तसेच या छायाचित्राच्या या पालखी सोहळ्याचा आनंद कदमांचा विकास ह्या चॅनलने द्विगुणित होतो आणि ते एक छायाचित्रण टिपून आपल्या सर्वांसमोर सादर करतात. म्हणून कदमांचा विकास या चॅनलांचा आम्ही धन्यवाद म्हणतो. धन्यवाद नंदकिशोर. छान. आणि असेच पालखी सोहळा होत राहो. विश्वास बामणे पालखी सोहळ्याला हजर आहेत. सुधीर गडशी बरेच वर्ष आली ना, वर्ष पटापट जात आहे. काय बोलायचं आहे का पालखी सोहळ्याबद्दल? नाही, नो कॉमेंट. दिनेश भाई हसरा आहे. राजेशचं पण खूप म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात असतो राजेश. असलाच पाहिजे म्हणजे आहे होल अँड सोल मंडळाचा कार्यक्रम आहे. सही, ही एक भावना मनात ठेवून कार्यक्रम होतात म्हणून मंडळाचे कार्यक्रम आपले सक्सेस होतात. अशा रीतीने इथे भाई छोटा कार्यकर्ता लागलेला आहे इथे. साईराम मित्रांनो, आज काय आहे नक्की? आज आहे साईंची पदयात्रा पालखी आहे. तर ज्या साई भक्तांना या पदयात्री सोहळ्यासाठी काही देणगी स्वरूपात द्यायचं असेल, आर्थिक मदत किंवा काही धान्य स्वरूपामध्ये आपल्याला सहकार्य करायचं असेल तर आपण संकल्प मित्रमंडळाच्या मैदानामध्ये पावती पुस्तक ठेवलेलं आहे आणि इथे जे तुम्ही आर्थिक मदत कराल या ज्या धान्य स्वरूपात कराल ती लवकरात लवकर स्वीकारली जाईल. आमचे पहिले देणगीदार आज कदमवाडीतले हिमांशू परब 1001 ची पावती पाडली ना रे. आणि हिमांशू परब यांचे साई पालखीतर्फे धन्यवाद. हिमांशू पवारने जसं देणगी दिले तसंच आपले शेलार साहेब आहेत, त्यांनी इथे पालखीच्या स्वागतासाठी इथे बिस्किट आणून दिले आहेत. म्हणजे पालखीच्या स्वागतासाठी जे भक्तगण येणार त्यांना शेलारांतर्फे जय श्रीराम, जय साईराम, धन्यवाद. ओम साईराम, ओम साईराम. पालखीसाठी सज्ज आहे. साई भक्त आहेत. मला चालकी नाही नाव टाकायचं नाही. साई पालखीला मदत झाली तुमची भरपूर आहे आणि ही मदत अशी प्रत्येकजण करत असतो.
त्या टेबलावर आपण पाहू शकता. साई पालखीसाठी मदत याच्याही आधी आलेली आहे आणि आजही येत आहे, देणगीच्या स्वरूपात, धान्याच्या स्वरूपात. वयोवृद्ध स्त्रिया असतील त्यांना आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेंचवर बसून त्यांचा सन्मान करायचा आहे. सर्वांनी सज्ज राहायचं आहे. लगेच नमस्कार. साईराम. साईराम. गायकवाड साहेब नमस्कार. साईराम. 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 या आणि पालखी आलेली आहे. पालखीच्या स्वागतासाठी आम्ही तयार झालो आहोत. साई बाबा की जय. साईराम. आपल्याला या पदयात्री सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी इथे आलेले आहे. साई भक्तांनी जल्लोष करायचा. पावती पुस्तक तिथे. सेवा समिती मंडळाचे अध्यक्ष राजेजी नेमन आपल्याला मार्गदर्शन करतायत. थोडंफार धन्यवाद. नंदू साई. जय श्रीराम. जय श्रीराम. श्री साईबाबा सेवा समिती आयोजित साई पदयात्री मंडळ या मंडळाची पालखी स्वरूपात जी स्थापना झाली ती 2016 मध्ये. आणि 2016 मध्ये फक्त 18 जणांनी हा प्रवास मरो पाईपलाईन ते शिर्डी श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी सुरू केला. आणि त्या या आज आपण ज्या एक अविस्मरणीय क्षणाची वाट बघतोय त्या 10वं वर्ष आपण साजरं करतोय. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 18 जणांनी सुरू केलेली पालखी याच 80 जणांच्या वरती उभी राहिलेली आहे. हे सगळं भाग्य आपल्या सगळ्यांचं आहे. कारण 18 जणांनी सुरू केलेला जो प्रवास आहे तो 80 जणांवर आलेला आहे आणि येणाऱ्या काळात 100 ही पार करेल. तर मी सगळ्या साई भक्तांना आणि आमच्या पदयात्रांना आणि आमच्या हितचिंतक शुभचिंतक सगळ्या आमच्या मंडळाच्या समस्त साई भक्तांना मी एकच आशीर्वाद देतो की साईचरणी की आपल्याला उदंड आयुष्य लाभो व आमच्या या पालखीला सुद्धा एक मोठं सहकार्य लाभो. तसेच मी या संकल्प मित्र मंडळाचा जो स्वतःच्या आभारी आहो की प्रत्येक वर्षी या इकडे येऊन एक वेगळासा आनंद आम्हाला अनुभवायला भेटतो. पाहिलं तर आमचं मरो पाईपलाईन सुद्धा काही लहान नाही आहे. आज आम्हाला निघायला 4 तास झाले ज्या एका छोट्याशा एरियातून आम्ही बाहेर येला. कारण प्रत्येकाचा सन्मान या पालखी रूपात केला जातो आणि पालखीला तिथं थांबवलं जातं. कारण या पालखीचं आगणी आणि जी काही केली आहे ते आमच्या या म्हणतात ना मागाशी नंदू साहेबांनी म्हटलं की रमेश गायकवाड कैलासवासी रमेश गायकवाड यांच्या प्रेरणेतून झाली होती. आणि महेश गायकवाड गणेश गायकवाड हे या त्या श्री साईबाबा सेवा समितीमध्ये कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून ही पालखी निघते. कारण तो अनुभव आपल्या सगळ्यांना अनुभवायला भेटतो.
आणि ते श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. तसेच त्यांना भेटवर बसून त्यांचं मंडळाने देखभाल करायचे आहे. तसं इथे पालखीचे मानकरी म्हणजे म्हणतात ना, ज्यांच्या कृपेमुळे पालखी नेहमीप्रमाणे राजेश आणि असं दादू. गायकवाड फॅमिलीला पालखी जमा बनवतो. गायकवाड परिवाराने समोर यायचंय. युट्यूब चॅनल आमचे विकास कदम यांचा सुद्धा शतशः आभारी आहे. त्यांच्या वतीने सुद्धा एक चॅनल इथे माध्यमातून आपल्याला रील भेटत असते. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हातनकर बंधू स्वागत आहे. हा साईराम साईराम साईराम. काय बोलतो, जाणार आहे यावेळेस? तू निघालायस? सावंत वहिनी आपण सुद्धा स्वीकारायचं आहे. गेल्या वर्षी आम्ही आपल्याला एक घोषणा दिलं होतं की 10 वर्ष एक अस्मरणीय राहील. पाहिलात की नाही कवी? स्वतःच्या आभार येऊन की प्रत्येक वर्षी या
साईराम ओम साईराम. ओम साईराम 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 जय साईराम ओम साईराम हे साईराम सुशीलवा सज ओम साईराम रीतीने पालखीचा संगीत स्वागत झाला संकल्प मित्रमंडळातर्फे आणि पालखी निघाल्या शिर्डीकडे शिर्डीला पालखी निघाल्या पायी पायी आणि तुझे बाबा आहेत आता कितीतरी वर्ष ते इथे सहभाग दाखवतात स्वतःचा छानसा असा इथे कार्यक्रम झाला साईराम पालखी निघाली शिर्डीकडे